लेवीय प्रकरण 9. अहरोनाने केलेली अर्पणे. 8व्या दिवशी मोशेने अहरोन, त्याचे मुलगे आणि इस्रायलांचे वडील यांना बोलाविले आणि त्याने अहरोनाला सांगितले, पापार्पणासाठी एक दोषहीन गोऱ्हा व होमार्पणासाठी एक दोषहीन मेंढा घेऊन परमेश्वरासमोर अर्पण कर. आणि इस्रायल लोकांना असे सांग की तुम्ही पापार्पणासाठी एक बकरा आणा आणि होमार्पणासाठी एक गोऱ्हा व एक कोकरू आणा. ही दोन्ही 1 वर्षाची व दोषहीन असावी. आणि परमेश्वरासमोर शांत्यर्पणे करण्यासाठी एक बैल, एक मेंढा आणि तेलात मळलेले अन्नार्पण आणा, कारण आज परमेश्वर तुम्हाला दर्शन देणार आहे. मग मोशेने आज्ञा दिल्याप्रमाणे त्यांनी ते सर्व दर्शन मंडपाच्या दारापाशी आणले आणि सर्व मंडळी जवळ येऊन परमेश्वरासमोर उभी राहिली. तेव्हा मोशे म्हणाला, तुम्ही जे करावे म्हणून परमेश्वराने आज्ञा दिली ते हेच. आता परमेश्वराचे तेज तुमच्या दृष्टीस पडेल. मोशेने अहरोनाला सांगितले, वेदीजवळ जाऊन आपला पापबली व होमबली ह्यांचे अर्पण कर आणि स्वतःसाठी व लोकांसाठी प्रायश्चित्त घे. आणि लोकांकडचे बलीही अर्पण करून त्यांच्यासाठी प्रायश्चित्त कर. परमेश्वराने आज्ञा केल्याप्रमाणे हे कर. तेव्हा अहरोनाने वेदीजवळ जाऊन आपल्या पापार्पणाचा गोऱ्हा वधिला. मग अहरोनाचे मुलगे त्याच्यापाशी रक्त घेऊन गेले. तेव्हा त्याने आपले बोट त्यात बुडवून ते वेदीच्या शिंगांना लाविले आणि ते वेदीच्या पायथ्याशी ओतिले. पापार्पणाची चरबी, गुर्दे व काळजावरील पडदा ह्यांचा त्याने वेदीवर होम केला. परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे त्याने हे केले. मांस व कातडे त्याने छावणी बाहेर नेऊन अग्नीत जाळून टाकिले. मग त्याने होमबली वधिला व त्याचे रक्त अहरोनाच्या मुलांनी त्याला सादर केले. त्याने ते घेऊन वेदीवर सभोवती टाकिले. मग त्यांनी त्या होमबलीचे तुकडे करून एक एक तुकडा व त्याचे डोके ही त्याला सादर केली आणि त्यांचा त्याने वेदीवर होम केला. त्याने त्याची आंतडी व पाय धुवून वेदीवरील होमार्पणासहित त्यांचा होम केला. त्याने लोकांकडचे अर्पण जवळ नेले आणि त्यांच्यासाठी आणलेला पापार्पणाचा बकरा वधिला आणि पहिल्याप्रमाणे तोही पापार्पण म्हणून अर्पिला. आणि त्याने होमबलीही जवळ नेऊन विधीपूर्वक अर्पिला. मग त्याने अन्नार्पण जवळ नेले व त्यातले मूठभर घेऊन त्याचा वेदीवर होम केला. सकाळच्या होमार्पणासह हेही अर्पिण्यात आले. लोकांसाठी शांत्यर्पणे म्हणून आणलेले बैल आणि मेंढा हेही अहरोनाने वधिले आणि त्याच्या मुलांनी त्यांचे रक्त त्याला सादर केले. ते त्याने वेदीवर सभोवती टाकिले. आणि त्यांनी बैलाची व मेंढ्याची चरबी व मेंढ्याचे चरबीदार शेपूट, अंतड्यांवर जे पसरलेले आहेत ते, गुर्दे आणि काळजावरील पडदा ही त्याला सादर केली. आणि त्यांनी चरबी त्या बलींच्या उरांवर ठेविली. मग तिचा वेदीवर होम केला. तथापि ऊर आणि उजवी मांडी ही मोशेच्या आज्ञेप्रमाणे अहरोनाने परमेश्वरासमोर ओवाळणीचे अर्पण म्हणून ओवाळली. मग अहरोनाने लोकांकडे वळून हात उभारून त्यांना आशीर्वाद दिला आणि जेथे त्याने पापार्पण, होमार्पण व शांत्यर्पणे केली होती तेथून उतरून तो खाली आला. नंतर मोशे व अहरोन दर्शन मंडपात गेले व बाहेर आल्यावर त्यांनी लोकांना आशीर्वाद दिला. तेव्हा परमेश्वराचे तेज सर्व लोकांच्या दृष्टीस पडले आणि परमेश्वरासमोरून अग्नी निघाला व त्याने वेदीवरील होमार्पण व चरबी ही भस्म केली. हे पाहून सर्व लोकांनी जय जयकार केला व दंडवत घातले.